नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हरिश्चंद्रगडाचा उत्पत्ती आणि पौराणिक इतिहास पाहिला. आपल्या असं लक्षात आलं की हा गड गड होण्याआधी एक सिद्ध असं तीर्थक्षेत्र होतं. म्हणून याला पहिले हरिश्चंद्रेश्वर तीर्थ असे म्हणायचे. मग या तीर्थाचं रूपांतर एका गडात आणि एका अभेद्य अशा किल्ल्यात कसं झालं? कोणत्या राजांनी या गडावर राज्य केलं? चला तर बघूया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ज्या गडाच्या गुहेत मंत्रोच्चार घुमत होते तिथे सत्तीचा आणि भक्तीचा पहिला पाया कोणी रोवला असेल तर ते होतं कलचुरी राजघराणं. साधारण 6व्या शतकात जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रावर कलचुरींचे वर्चस्व होते तेव्हा त्यांचा सर्वात महान आणि कट्टर शिवभक्त राजा कृष्णराज याने या दुर्गम शिखराची ताकद ओळखली. त्यांनी हा गड ताब्यात घेतला. कारण हरिश्चंद्रगड म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावरचा सर्वात महत्वाचा वॉच टॉवर होता. इथून जुन्नर आणि पैठणच्या व्यापारावर नजरा ठेवता येत असे. म्हणून सामरिक दृष्ट्या या गडाला अनन्यसाधारण असं महत्व. कलचुरी राजांनी केवळ गडाचा ताबा घेतला नाही तर त्याला राहण्यायोग्य बनवलं. गडावरील अनेक पाण्याच्या टाक्या आणि डोंगरात कोरलेल्या गुहा या कलचुरी काळातील स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे. सैनिकांची राहण्याची सोय आणि कठीण प्रसंगी साठवलेले पाणी ही कलचुरी घराण्याची दूरदृष्टी होती. आता आपण बघूयात या गडावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे केदारेश्वर महादेव मंदिर. एका विशाल गुहेत असलेल्या शिवलिंगाभोवती प्रचंड थंड पाणी असते. पण इथलं आश्चर्य म्हणजे ते 4 खांब. तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल. परंतु सद्य परिस्थितीत तिथे आता एकच खांब उभा आहे ज्यावर संपूर्ण डोंगर पेललेला आहे. असे म्हटलं जातं की हे 4 खांब म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहेत. जेव्हा शेवटचा खांब तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल अशी धारणा आजही भाविकांमध्ये आहे. परंतु या मंदिराची निर्मिती कुणी आणि कशी केली? तर राजा कृष्णराज हा असा सम्राट होता की ज्याने आपल्या संपूर्ण साम्राज्यात जे नर्मदेपासून थेट कोकणापर्यंत पसरलं होतं तिथे 12 शिवमंदिरांची स्थापना केली होती. म्हणजे राजा कृष्णराजाला संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग हे त्याच्या राज्यामध्ये पाहिजे होते. माहिष्मती, घारापुरी, जोगेश्वरी आणि मंडपेश्वर ही त्यापैकीच काही महत्वाची स्थान आहेत. या 12 मंदिरांना त्यांनी आपल्या राज्याचे 12 ज्योतिर्लिंग मानलं होतं. पण या 12 पैकी सर्वात कठीण आणि पवित्र स्थान त्याने निवडलं होतं ते म्हणजे आपला हरिश्चंद्रगड. हिमालयातील केदारनाथ ज्योतिर्लिंगाची जी ऊर्जा आणि जो आध्यात्मिक दर्जा आहे तोच दर्जा राजाने या गडावरील मंदिराला दिला होता. म्हणूनच या मंदिराला आणि या गुहेतील महादेवाला या स्थानाला नाव पडलं श्री केदारेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो, 8व्या शतकाच्या शेवटी कलचुरींचा काळ मावळला आणि सह्याद्रीवर आगमन झालं उत्तर कोकणाच्या शिलाहार राजांचं. कलचुरींनी हा गड कोरला होता पण शिलाहारांनी त्याला खऱ्या अर्थाने लष्करी रूप दिलं. स्वतःला जिमूतवाहन वंशाचे मानणाऱ्या या राजांनी गडाला उत्तर कोकणाचं एक मुख्य लष्करी केंद्र बनवलं. तुम्हाला माहिती आहे का, हरिश्चंद्रगड हा त्या काळी एक इंटरनॅशनल चेकपोस्ट होता. पायथ्याशी असलेल्या नाणेघाटातून जो व्यापार चालायचा त्याच्यावर याच गडावरून कर वसुली केला जायचा. याच संपत्तीतून शिलाहारांनी गडावर अभेद्य असे बुरुज बांधले. सैनिकांसाठी कातळात नवीन पाण्याची टाकी कोरली जी आजही आपल्याला तिथे पाहायला मिळते. शिलाहारांनी केवळ युद्ध केलं नाही तर कलचुरींच्या केदारेश्वर गुहेचं जतनही केलं. दगड कापून ते एकमेकावर रचण्याची कला त्यांनीच या गडावर आणली. हरिश्चंद्रगड आता केवळ साधूंचा राहिला नव्हता तर तो कोकणाच्या व्यापाराचा कणा बनला होता. पण मित्रांनो, हा तर एक पाया होता. कारण शिलाहारांच्या या सत्तेवर सोनेरी कळस चढवायला अजून एक महासत्ता येते येणार होती. बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.